ओके. हो. जय श्रीकृष्ण. नवा आठवडा, 20 तारीख आहे आज. काल मोहिनी काल म्हणजे कालच झाली मोहिनी एकादशी. त्यानिमित्तानं रामायणाचं आपल्याला हे करायला मिळालेलं होतं. आणि सुट्टी असली तरी आपण कशा ना कशा तरी गुंतून राहिलेले बरे असतो. आता आज 18वा अध्याय आपण सुरू केलेला आहे. परवा दिवशी दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. वाटलं नव्हतं की बघता बघता आपण 18व्या अध्यायापर्यंत दरमजल करत आलेले आहोत. आता पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनानं प्रश्न विचारलेला होता, शंका विचारलेली होती की नेमकं संन्यास आणि त्याग या दोन्हीतला फरक मला सांगा. संन्यास कशाला म्हणतात आणि त्याग कशाला म्हणतात, असे दोन प्रश्न किंवा असा एकच प्रश्न, एका प्रश्नात दोन मुद्दे. आणि भगवंतांना विचारलेलं होतं. तर भगवंत कसे आहात? केशी निषूदन, केशी दैत्याचा नाश करणारे, त्याला ठार मारणारे. दुसरं विशेषण लावलं होतं ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारे किंवा सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवणारे. आणि तिसरं विशेषण पहिलं जे आहे ते महाबाहू, ज्याचे बाहू अत्यंत मोठे असतात, तो सगळ्यांना जिंकत असतो. श्रीरामाचंही आजानुबाहू म्हणलेलं आहे, नुसतं महाबाहू नाही. म्हणजे गुडघ्यापर्यंत ज्याचे हात टेकतात तो, तसाच हा महाबाहू आहे. आता दुसरा श्लोक आपण बघणार आहोत. पहिल्या श्लोकाचा अर्थ आणि त्याच्यावरचं विवेचन फारसं नाही, कारण प्रश्नच आहे. आता त्या प्रश्नांची उत्तरं भगवान देणार आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना या मोक्षसंन्यास योग अर्थात कलशाध्यायासाठी शुभेच्छा देते. आता आपल्याला बघता बघता हा अध्याय संपून जाईल. गीतेचा अभ्यास करत आलेले आहोत, पण त्याच्यातलं आपण आचरणात काय काय आणलं थोडासा पाठीमागं, म्हणजे आपण म्हणतो ना, मागे वळून पहा. कारण 18वा अध्याय फक्त ज्यांनी आत्ता जर कोणी जॉईन झालेले आहेत की शेवटचा अध्याय आता काय करायचं, पण तो इतका महत्त्वाचा आहे की त्यांच्या नशिबात सगळी गीता पोहोचणार आहे. आणि म्हणून 18वा अध्यायसुद्धा आपण अगदी मन लावून त्याचं चिंतन मनन करूयात. दुसरा श्लोक बघूया. काम्यानां श्री भगवान वाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. आता त्याग आणि संन्यास याच्याबद्दलचे 4 सिद्धांत भगवंत आपल्याला सांगत आहेत. 4 मतं आहेत, जवळजवळ चौघांची 4 मतं आहेत. ती कशी आहेत बघा. सांगतायत काम्यानां कर्मणां न्यासम. काम्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की कुठली तरी कामना, इच्छा मनात धरून केलेले जे कर्म असतं ते. आता अगदी लहानपणापासून पाहिलं किंवा स्त्री पुरुषाच्या जीवनातलं पाहिलं, ते लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा किंवा नोकरी मिळालेली आहे, शिक्षण झालेलं आहे. आधी आपल्याला शिक्षण पूर्ण व्हावंसं वाटतं. आपण त्याच्यावर डिटेल नंतर पाहूयात.
पण कुठली ना कुठली तरी कामना आपल्या मनात असते की माझं शिक्षण पूर्ण होऊ दे, मला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळू देत, मेरिट मिळू देत, ही कामनाच आहे. त्याच्या पुढं मग एक एक सुरू होतं, नोकरी मिळू देत, मग नोकरी मिळाली की छोकरी मिळू देत, मग मला मूलबाळ होऊ देत, पुत्र होऊ देत, कन्या होऊ देत. अशा प्रिय वस्तूंची जी इच्छा आहे, प्राप्ती होण्याची जी कामना आहे, त्याला काम्य कर्म म्हटलेलं आहे. आणि त्याचा काम्यानाम कर्मणाम न्यासम, न्यासचा अर्थ पुन्हा त्यागच आहे बरं का. तर काम्य कर्माच्या त्यागाला काय म्हणतात? संन्यास म्हणतात. कोण म्हणतं? कवयः विदुः. कवी म्हणजे काव्य रचणारे असा अर्थ नाही आहे. तो कवी अत्यंत विद्वान असतो, पंडित असतो. आणि म्हणून असे काही पंडित लोक किंवा विद्वान लोक काम्यकर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. आणि पुढच्या ओळीत म्हणले सर्व कर्म फलत्यागम. आपण जे जे अगदी छोटं कर्मापासून मोठ्या कर्मापर्यंत जी कर्म करतो त्या सर्व कर्मांच्या फळाचा त्याग. फळाचा त्याग, कर्मांचा त्याग नाही. पुढची संधी आहे प्राहुः त्यागम विचक्षणाः. वर कवयः म्हटलं, आता इथे विचक्षणाः. विचक्षण म्हणजे विचारामध्ये कुशल, अत्यंत जाणकार असे जे आहेत ते काय म्हणतात? सगळ्या कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग असे. इति त्यागम इति प्राहुः. प्राहुः म्हणजे म्हणतात. शेवटी काय आहे? दोन्हीतही त्यागच आहे. पहिला आहे काम्य कर्मांचाच त्याग करायचा, म्हणजे काम्य कर्म करायचंच नाही, अकाम्य कर्म, निष्काम कर्म. जे काम करायचं ते निष्काम कर्म असा एक सोपा भाग आहे. आणि नाही तर ठीक आहे, तुम्ही जी जी कर्म कराल त्याच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलेलं कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तोच धागा इथे आलाय बघा. आता बरोबर दुसऱ्या अध्यायातला याच्यातला दुसरा श्लोक आपल्याला सांगतोय की सर्व कर्मांच्या फळाचा त्याग करणं याला त्याग असं म्हणतात. आता याची आपण समश्लोकी बघूया. तसा हा अध्याय खूप माझ्या आवडीचा आहे, खूप. आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. खूप आनंद देणारा आणि खूप काही आपल्याला समजून देणारा, आपल्याला जीवनात, रोजच्या जीवनात उतरवण्याला उपयुक्त असा हा अध्याय. आणि प्रत्येकाला आहे. अमुकच व्यक्तीनं तो अभ्यासला पाहिजे, दुसऱ्या व्यक्तीचा काही संबंध नाही असं नाही. बघा आता, सोडणे काम्य कर्म तो ज्ञाते संन्यास जाणती. बघा, सोडणे काम्य कर्म तो ज्ञाते, ज्ञाते म्हणलं त्यांनी, कवयहाला ज्ञाते शब्द वापरला. ज्ञाते संन्यास जाणती. फळ सर्वची कर्मांचे सोडणे त्याग बोलती. अतिशय सोपी रचना असते विनोबांची. फळ सर्वची कर्मांचे, सर्वच्या खाली अंडरलाईन आहे. सर्व कर्मांच्या फळाचं, फळ सोडणं काय? फळ सोडायचं, कर्म नाही सोडायचं. त्याग बोल, सोडणे त्याग बोलती, त्याला त्याग असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, काम्यकर्माचा ज्ञानी तो, काम्यकर्माचा ज्ञानी तो विनियोग मनी घेतो. त्याचा फक्त विनियोग कसा करायचा ते माहिती आहे. त्याग संन्यास जाणती, शुद्ध आहे ज्यांची मती. तुकारामांनी फार विचारपूर्वक सगळं त्याच्यात अजून घातलेलं आहे. त्याच्यातला जो आशय आहे, अध्यारूत भाग आहे, तो सगळा घातलेला आहे. शुद्ध आहे ज्यांची मती, फळत्याग सर्व कर्म, एका सापडले वर्म. एकाला हे वर्म सापडले. तर एका म्हणजे एकनाथही अर्थ होऊ शकतो, किंवा एका व्यक्तीला, जो विद्वान आहे त्याला. ईश्वरार्पण तो त्याग,
जाणे तुका सार भाग. आणि तुकाला सार समजले, सार भाग समजलाय तो असा की ईश्वरार्पण तो त्याग. सगळं त्या विठुरायाला अर्पण करायचं, सगळं त्या ईश्वराला अर्पण करायचं. मला काहीच नको, हे बाबा तुझंच आहे सगळं. त्या दिवशी त्या एक ताई सांगत होत्या की नाही आपल्याला रामनामाचे जप करता आला. आता दिवसभर कुठे आपले काम सोडून आपण रामनामच करत बसणार आहे. पण जे काही आपण करतोय, तर समजा स्वयंपाक केला, ते रामा हे सगळं बाबा तुला अर्पण. हे जेवायला बसलो की म्हणून आपण म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि उदर भरण नोहे जाणे जे यज्ञ करणं. पोट भरणं ही भावनाच नाही ठेवायची. यज्ञामध्ये त्यागच अपेक्षित आहे. तसं सगळी कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीनं करायची. किती सोपं आहे. वामन पंडित म्हणून ज्ञानी तो काम्य कर्माचा, त्याग संन्यास जाणती. सर्व कर्म फल त्याग, त्याग तो ईश्वरार्पण. कर्म फळ सगळं ईश्वरार्पण. इदम न मम, सगळं हे भगवते नमः किंवा भगवते स्वाहा, या भगवंताला सगळं स्वाहा करून टाकायचं. तर ज्ञानदेवांनी तर खूप ओवे आणि खूप उदाहरणं दिलेली आहेत. आपण याच्यात पाहतोच आहोत ज्ञानेश्वरी. कीर्तने काय म्हणतात बघा. ज्ञानी जे नर काम्य कर्म त्यजणे, संन्यास त्या बोलती. काम्या वाचुनी नित्य कर्म करणे, ते योग्य सर्वांप्रती. ऐके सावध सर्व कर्म फळते, कृष्णार्पणे त्यागणे. याला त्याग विचक्षणे ही म्हटले, तैशा परी मी म्हणे. सोप्पं सांगून टाकले की सावधपणानं ऐक. सर्व कर्माचं फळ हे कृष्णार्पण करायचं, कृष्णाला अर्पण करून त्यागायचे. आणि याला त्याग विचक्षणेही म्हटले. जे विचक्षण लोक आहेत, जे जाणकार लोक आहेत, ते त्याला त्याग असं म्हणतात. आणि तैशा परी मी म्हणे. आणि स्वतः कीर्तने जे आहेत ते म्हणतात मी सुद्धा त्यालाच त्याग असं म्हणतो. आता अनंत तैमनय म्हणतात, काम्यकर्माचा त्याग घडे जो की, तया म्हणती संन्यास सुज्ञ लोकी. करुणी कर्मे जो करीती फलन्यास, करुणी कर्मे जो करीती फलन्यास. म्हणती पंडित जे त्यास खरा त्यास, म्हणती पंडित जे त्याग खरा त्यास. खरा त्याग तो आहे की सगळी कर्म आपण करत राहायची. बघा छोट्याशा कर्मातनं सुद्धा आपल्याला काहीतरी अपेक्षा चुकून होते मनामध्ये. त्याच्या मी एवढं केलं तर फक्त माझं तिथे नाव यावं, बाकी काही नाही. कुठेतरी पेपरला बातमी आली तर माझं नाव नाही आलं तर मला वाईट वाटतं. म्हणजे मला असं नाही म्हणत आहे मी, जनरल लोकांच्याबद्दल जे मनात असतं ते. उलट आता असं वाटतं, संकोच वाटतो. कुणी जर नावाचा उल्लेख केला ना तर आता संकोच वाटतो. नको, असा आपला उल्लेख नको व्हायला. आपण कर्म करणे ह्या हेतूनं, परमेश्वराचं कर्म परमेश्वरार्पण बुद्धीनं करतोय. मग कशाला आपला काय रे, कोण आपण करणार आहे. बघा ना, आपण जर कुठली गोष्ट अगदी ठरवली की मी ही करणार म्हणजे करणारच, आणि नेमकं त्याच्यामध्ये काहीतरी बाधा येते, तेव्हा तो मी कुठं गेला. जर मी करणार म्हणजे करणारच होतो तर तिथे का बाधा आली. काहीतरी त्या मीपणाचा थोडासा लवलेश झाल्यामुळं ते कर्म आपल्या हातात राहतच नाही, ते भगवंताच्याच हातात राहते. आणि मग काही नाही काहीतरी तिथे अडचण येते. आता हा अध्याय खूप सुंदर आहे. 14वा 13वा 14 श्लोक जे आहेत ना, तेव्हा तर अगदी अजून पुन्हा याचं आपण विवरण करू की मी कसं करत नाही, सगळं भगवंतच कसं करतो. मारुलकर म्हणतात, भगवंत म्हणे पार्था विद्वज्जन, भगवंत म्हणे पार्था विद्वज्जन. काम्यकर्म न्यासाला संन्यास योग म्हणती, त्याग ज्ञाते फलात्यजी त्याला.
जे जाणकार लोक आहेत ते दोन्ही गोष्टी समजून घेतात की एकतर मी कुठली अपेक्षा ठेवून कामच नाही करणार. किती सोपं आहे बघा. मला हे काम केल्यावर हे मिळायला पाहिजे ही भावनाच नको. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला मात्र माणसाला वाटतं, म्हणजे आता मला आठवतं की आम्ही 8 भावंडं होतो. आईवडील नोकरी करायचे, मोठ्या बहिणी नोकरी करायला लागल्या होत्या. आणि असं वाटायचं की आपण सुद्धा आईवडिलांना भार नको व्हायला, तर त्यांना आपण मदत केली पाहिजे, आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून नोकरीसाठी प्रयत्न किंवा नोकरी मिळावी ही इच्छा. पण म्हणून काही शिक्षण घेताना हे घेतलं की मला नोकरी मिळेल ही भावना नकोच, नाही ठेवलेली. आणि अक्षरशः खोटं वाटेल, रिझल्ट लागायच्या आधी 4 दिवस मला नोकरी मिळालेली. म्हणजे त्या डिग्रीची सुद्धा गरज पडली नाही. कारण कसं, तो अभ्यासही मन लावून केलेला आणि नोकरी मिळावी ही इच्छा होती. पण नोकरीसाठी अभ्यास नाही केला. अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य मानून ते करत राहिलो. अक्षरशः एकेका वेळेला 3-3 नोकऱ्या समोर आलेल्या आहेत. पण हे कधी घडतं, त्याची इच्छा नाही केली म्हणून, किंवा त्याचं जे काही फळ मिळेल ते आपण कारण ही गीता मी SY पासून शिकलो बघा. आणि मला राहून राहून वाटतं की खरंच गीता आपल्याला कसं जगायचं हे शिकवते. लोकमान्य टिळकांचा फार विचार करायला आपल्याला मिळत नाही आहे, पण लोकमान्य टिळकांनी सगळं कर्मयोग रहस्य सांगितलेलं आहे, गीता रहस्य. आणि ते हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक कर्म आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता करायचं. म्हणजे मग तो न्यासही होतो किंवा त्यागही होतो. शंकराचार्यांनी बरंच त्याच्यावर पूर्वपक्ष, म्हणजे त्यांच्या विरुद्ध जे कोणी असतात ते विचार करतात की याचा काय उपयोग आहे, असं कशाला म्हणायचं. आणि म्हणून कित्येक पूर्वीच्या काळी अश्वमेध वगैरे यज्ञ जोरानं केले जायचे. पण अश्वमेध इत्यादी जे यज्ञ का केले जायचे, काहीतरी कामना ठेवून, म्हणून त्याला सकाम कर्म म्हटलेलं आहे. मग त्या कर्मांचाच त्याग करायचा, सकाम कर्मांचा त्यागच करायचं, त्याला संन्यास म्हटलं. आणि कर्तव्य म्हणून जे कर्म प्राप्त झालेलं आहे, जे शास्त्रविहित आहे, अशी सकाम कर्म न करायची. म्हणजे आता जसं अर्जुनाला युद्ध करणं हे त्याचं शास्त्रविहित कर्म आहे, क्षत्रिय आहे तो, तसं तुमचं आमचं सुद्धा ज्या वर्णानुसार, ज्या आश्रमानुसार, म्हणजे ब्रह्मचारी आश्रमात असू तर फक्त मुलांनी अभ्यास करणं त्याचं कर्तव्य, गृहस्थाश्रमात असू तर गृहस्थानं सगळ्या आपल्या संसारातल्या आणि समाजातल्या लोकांसाठी प्रयत्नशील राहायचं असतं. समाजोपयोगी पण कार्य करायचे, दान करायचं. हे जे माझं जे कर्म असेल ना, जे कर्म प्राप्त झालेलं असेल ना, त्याच्यामध्ये सुद्धा कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता, कामना न ठेवता केलं म्हणजे त्याला संन्यास म्हटलेलं. आणि चुकून मी फळाचा त्याग म्हणले, इथे आता संन्यासमध्ये फळ हा शब्द घ्यायचाच नाही, कामच घ्यायचे, काम. आणि ज्या सगळ्या कर्मांच्या फळाचा त्याग करणं याला कर्मफलत्याग म्हणतात. सगळी कर्म, अगदी छोटंसं असलं तरी त्या कर्माचं फळ मला नकोच, काहीच नको. आणि जेव्हा आपण अशी अपेक्षा करत नाही ना, तेव्हा देव भरभरून सगळं तुम्हाला देतो. कारण त्याच्या लक्षात आहे की हा कुठलीही अपेक्षा करत नाही. किती मोठे लोक झाले आता आपले मोदीजी, तर काय मला सांगा. आज सुद्धा एक काहीतरी त्यांचा मेसेज वाचला त्यांच्यावरचा, की एकटे झटतायत सगळे, विरुद्धातले मतातले सगळे, कसं त्यांना पाडता येईल, कसा हा प्रयत्न करतायत. आणि ते एकटे फक्त देशाचं हित लक्षात ठेवून देशासाठी झटणारे, म्हणजे खरा कर्मयोग ते जगतात. खरंच ते योग्यांसारखंच वागतात. पण लोकांना ते कळत नाही ना, लोकांना सगळा स्वाहा पाहिजे असतो ना. त्या निवडणुकीतनं सुद्धा मला किती काय मिळेल. मागं बघा, आम्ही लहान असताना, आता उगाच आज मतांचं आहे म्हणून डोक्यात आलं, की त्या गाड्या भरभरून तरुणांना न्यायच्या, आमच्या कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा न्यायच्या. एका काय म्हणू आपण, पक्षाचा सकाळी जर हे असेल, प्रचार करायचा असेल,
तर त्यांना काहीतरी जेवायला घालणार, खायला घालणार, 100-200 रुपये देणार आणि नंतर सोडून देणार. तीच मुलं दुपारी दुसऱ्या पक्षाचा मतांचा किंवा त्याचा प्रचार करण्यासाठी दुसऱ्या पक्षासाठी जाणार, तिथं 200 रुपये घेणार, तिथं नाश्ता पाणी घेणार. ही जी आहे ना वृत्ती, ही काहीतरी फक्त आपल्याला तात्पुरता काहीतरी लाभ होतोय ना म्हणून काम करायचं. त्याच्यामध्ये इथं हा भगवद्गीता कुठे येतच नाही. त्याच्या उलट परवा आम्ही ह्याला गेलेलो होतो, इथे एका देवाला जायचो पूर्वी त्या कोरोनाच्या काळात, आणि तिथं डोंगर आहे असा, आणि डोंगरावर सगळी मुलं, म्हणजे एक मोठं असते बघा हे अकॅडमी, पोलीसमध्ये भरती होणार येतं, ते 25 मुलं सगळी त्यांचे व्यायाम चाललेले होते. आणि मला सहज वाटलं की म्हणलं का रे तुमची भरती आहे का? तर म्हणे हो आम्ही पोलीस भरती करणार आहोत. तर म्हणलं फक्त काय करा तुम्ही, ते तुमचं व्यायाम चालू राहू देत, फक्त आतून देवाचं नाव घ्या, श्रीराम म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा. ते म्हणे ताई आम्ही श्रीराम म्हणूनच सुरुवात करतो आणि श्रीराम म्हणूनच शेवट करतो. मला इतका आनंद झाला. म्हणजे त्यांना भरती व्हायचं आहे, त्याच्यामध्ये भरती व्हायला पाहिजे, पण निदान ते करत असताना भगवंताचं नामस्मरण एवढं जरी केलं ना तरी खूप झालं. ठीक आहे, म्हणजे सर्व कर्माच्या फळांचा त्याग करणं हा फलत्याग आहे, आणि काम्य कर्मांचा त्याग करणं याला संन्यास म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवूया. शंकराचार्य स्वतः ते सांगतात की नित्य आणि नैमित्तिक कर्मांना सुद्धा फळ असतं. नित्य कर्म, रोजचं आपण कर्म करतोय ना, स्नान करणं, स्वयंपाक करणं, जे काय असेल ही नित्य कर्म आहेत. आणि नैमित्तिक म्हणजे आता चैत्र महिना होता म्हणून काही कर्म, गुढीपाडवा म्हणून काही कर्म. तर ती जी नैमित्तिक कर्म असतात त्यालासुद्धा काही ना काहीतरी फळ असतंच. एक मनाला समाधान तरी वाटतं की नाही. किंवा वाईट कर्म केलं तर वाईट कर्माची पण फळं मिळतात. पण जे संन्यासी नाहीत त्यांच्यासाठी ती फळं आहेत. ज्यांची संन्यस्त वृत्ती आहे त्यांना ही फळं नाहीच आहेत. जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी ही फळं नाहीत. आणि या कथनाप्रमाणे केवळ संन्यासी आहेत त्यांच्यासाठी कर्मफळाचा अभाव दाखवण्यात आलेला आहे. जे संन्यासी नाहीत त्यांच्यासाठी कर्मफळाची प्राप्ती अवश्य आहे. अंडरलाईन आहे त्यांच्या खाली, आम्हाला कर्मफळासाठीच आम्ही करतो म्हणतात. आणि कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्याला मृत्यूनंतर सुद्धा कर्माचं फळ प्राप्त होतं, कारण त्याला फळाचीच अपेक्षा असते. असं खूप आता ज्ञानदेवांनी त्याच्यावर खूप काही ओव्या रचलेल्या आहेत. 1-2 त्याचा आपण हे बघूया, आढावा घेऊया. वापी खूप आराम, अग्रहारे हन महाग्राम, आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते, ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एकमूळ, जे केले भोगले फळ बाधोनिया. आता ही जी सगळी कामं केली जातात, काय केली जातात? विहिरी खोलायच्या, छोटे छोटे आड त्याला कुवा म्हणायचे, बागा किंवा भूमिदान, ग्रामदान, अशा नाना प्रकारच्या व्रतांचा जे डामडौल करतात ती सगळी सकाम आहेत. म्हणजे काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी, त्याला इष्टापूर्त कर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग ही सगळी आपल्याला बंधनकारक होतात. मग ती कर्म कर्त्याला आपापली फळं भोगायला लावतात. जे मिळाले ते भोगतच असतो तो. आणि आपल्या देहाच्या गावी आल्यावर जसं जन्ममृत्यूचे सोहळे हे चुकवता येत नाहीत, किंवा कपाळी लिहिलेलं जे काही आपलं भविष्य असतं तेही आपल्याला पुसता येत नाही, तसं किंवा आपल्या कातडीला गोरा रंग कुणाला मिळाला, काळा मिळाला, सावळा मिळाला, तो रंगही आपल्याला पुसून टाकता येत नाही, तसं अशा कर्मांचं फळसुद्धा भोगण्यासाठी धरणं घेऊन आलेलं असतं. म्हणजे ते फळ आलेलंच असतं, म्हणून ते भोगण्या वाचून आपली सुटका नसते. ते बंधकत्वच असतं किंवा बंधन त्याचं प्राप्तच होतं. म्हणून काम्यकर्माचं सामर्थ्य खूप आहे, पण आपल्याला काम्यकर्म करायचंच नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि अर्जुनाला भगवंत सांगतात की काम्यकर्म हे विषाप्रमाणे ओकून टाकावे.
ते आता ओव्या सगळ्या मी वाचत नाही, त्यातला भाव सांगते. विष कुणी खातं का हो? नाही. एक कणभर जरी गेलं तरी सगळं ओकून टाकलं तर ते लगेच मनुष्य सुखरूप राहतो. तसंच त्यागाला संन्यास हे नाव दिले. आणि सर्वांतर्यामी, आपल्या अंतर्यामी जो श्रीकृष्ण आहे तो सांगतोय की पाहुणा जर घरी आला तर त्याचा आदर सत्कार आदी जे कृत्य करावं लागतं ते नैमित्तिक कर्म आहे. नित्य कर्मालाच निमित्ताचा टिळा लागला की त्याला नैमित्तिक कर्म असतं. खरं म्हणजे आपल्या घरी रोज पाहुणा आला तर त्याचं स्वागत आगत करणं हे आपलं कर्तव्यच असतो. पण ते आपण म्हणतो हां ते निमित्तानं आले ना, हे कार्यक्रम आहे म्हणून आले ना. तर ही जी कर्म आहेत नित्य आणि नैमित्तिक यातलं फरक लक्षात घेऊन आणि कुठंही त्याला अपेक्षा न ठेवता, फळाची अपेक्षा न ठेवता जर आपण कर्म केलं तर त्याचे दोष सगळे झडून जातात. आता असं म्हणतात ना, मूळ नक्षत्रावर मूल जर जन्माला आलं तर ते आईबापांचाच प्राण घेतं किंवा हे, म्हणून त्या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचाच त्याग करावा. तसा फळाचा सुद्धा त्याग करता आला पाहिजे की ते फळ आपल्याला त्या मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलासारखंच घातक ठरणार आहे. म्हणून फळ नको, फळाची अपेक्षा नको. हे समजण्याच्या पलीकडे आहे. ज्याला डोक्यात येईल, ज्याला शक्य असेल त्यांनी हा विचार थोडा थोडा अंमलात आणायचा प्रयत्न करूया. मग आता काय, का बरं हे त्याग का करायचा ते 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतायत भगवंत. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. संधी बघा, दोषवत इति एके, दोषवत इति एके, त्याज्यम काय, कर्म, कर्म त्याज्य म्हणजे कर्म हे त्याज्य आहे. पण कसं, दोषवत इति एके, ते दोषयुक्त आहे म्हणून, अतः म्हणजे म्हणून, म्हणून त्याज्य आहे म्हणजे त्याग करण्यास योग्य आहे. मग काय लोक म्हणतील मग काय हातपाय जोडून बसायचे का? नाही. जे कर्म आहे दोषयुक्त आहे त्याचा त्याग करायचा. असं कोण म्हणतं? कर्म प्राहुः मनीषिणः. एकदा विचक्षणा म्हणलं, एकदा कवीही म्हणलं, कवयः म्हटलं, आता मनीषिण. मनीषिण म्हणजे पण विद्वान. असं काही विद्वान लोक म्हणतात की जे दोषयुक्त कर्म असेल ना ते सोडून गेलं पाहिजे. आणि मग कोणती सोडायची नाहीत ते खालच्या ओळीला स्पष्ट सांगितले. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम इति चापरे. यज्ञ दान तप आणि कर्म ही मुळीच सोडायची नाहीत, त्यांचा मुळीच त्याग करायचा नाही. इति च अपरे, नाही तर तुम्हाला वाटेल कापरेसारखं चापरे म्हणले, नाही. च अपरे, च म्हणजे आणि, अपरे म्हणजे दुसरे. दुसरे काही विद्वान असं म्हणतात की यज्ञ दान तप ही कर्म मुळीच त्यांचा त्याग करायचा नाही. पण कित्येक विद्वान म्हणतात की सगळी कर्म ही दोषयुक्त आहेत आणि म्हणून ती टाकणं योग्य आहे, किंवा जी कर्म दोषयुक्त आहेत ती टाकणं योग्य आहे. आणि दुसरे विद्वान म्हणतात की यज्ञ दान तप ही कर्म टाकून देण्याजोगी नाही, ती करायचीच. ज्याला आपण मस्ट म्हणतो तशी ती आहे, करायलाच पाहिजे अशी आहे. बघा, दोषरूपची ही कर्मे सोडावी म्हणती कुणी, न सोडावीची म्हणती यज्ञदान तपे कुणी. जी दोषरूप आहेत ती सोडावी आणि यज्ञदान तप ही कधीच सोडू नयेत. म्हणजे त्यात दोष नसायलाच पाहिजे, नसतोच. संत तुकाराम म्हणतात, परी कर्म जे दोषाचे हृदय भेदी जाणत्याचे, एक बोलती टाकावे येणे बंधना अल्पवे. नव्हे टाकू ही बोलती कोणी समूळ त्यागिती, तपक्रिया यज्ञदान आहे तुकया स्वाधीन.
मुक्तेश्वर म्हणतात, एक दोष रूप म्हणून कर्म त्यजीती, एक म्हणती तपयज्ञ ज्ञान हेची कर्माची गती, एक ऐसे पा सांगती कर्म त्यजू नये. कुणी सांगतात की कर्म सोडायचं नाही, पण सोडायचं कोण म्हणतात, जी दोषवान आहेत, दोषांनी युक्त आहेत, अशी कर्म सोडून द्यायची. चव्हाण म्हणतात, बाधिक कर्माचा त्याग टाकाऊ असे काही सांगती, बाधिक कर्माचा त्याग टाकाऊ असे काही सांगती, यज्ञ तपदान टाकाऊच नसे असे इतर जाणती किंवा असे इतर मानती. काही जण म्हणतात की यज्ञदान कर्म ही टाकाऊ नाही आहेत, म्हणून ती जाणतात ते तशी कर्म आहेत असं म्हणतात. मोरोपंथ म्हणतात, कोणी सदोष कर्मे त्यागावी म्हणती पांडवा प्राप्त, पांडवा प्राज्ञ कोणी म्हणती हेन त्यागावे, दान कर्म तपयज्ञ. कोणी म्हणतात हे न टाकावे, दान कर्म तपयज्ञ. त्यांनी यज्ञाचा शेवटी नंबर घेतला. तुलसीदास म्हणतात, कर्म छांडिये दोखले कोहू कये यारीत, यज्ञ दान तप कर्म. याच्या जे ज वापरतात हे लोक, अवधी भाषा आहे ना त्यांची. यज्ञ दान तप कर्म जित तजे और यह नीत. हीच नीती आहे की यज्ञदान तप ही केलीच पाहिजे. प्रज्ञानानंद म्हणतात, कोणी म्हणती कर्म मात्र तो दोषपूर्ण म्हणून टाळा, यज्ञदान तप कर्मे कधीही कोणी म्हणती टाकू नका. कधीच ही कर्म टाकायची नाहीत, मुळीच टाकायची नाहीत. तर यज्ञदान तपावर 17व्या अध्यायात भरपूर पाहिलं आपण की चांगली जी आहेत, सात्विक जे आहेत ती करणं आपलं कर्तव्यच आहे. शंकराचार्य म्हणतात, सांख्यशास्त्राचा अवलंब करणारे जे पंडित लोक आहेत ते म्हणतात की ज्याच्यामध्ये दोष आहेत अशी कर्म दोषी आहेत. असं कसं काय, तर कर्म माणसाला बद्ध करतं. असा कर्मांचा लौकिक असल्यामुळं कर्मे दोषमय आहेत. कर्मामुळं आपण बंधनात पडतो, हे खरं वस्तुस्थिती आहे. म्हणून कर्म करणारे कर्माचा अधिकार प्राप्त झालेल्या मनुष्याला ती त्याज्य होत. ज्याप्रमाणे राग द्वेष वगैरे दोषांचा त्याग केला जातो, त्याप्रमाणे सर्व कर्मे त्याग करण्यास योग्य आहेत. याच संबंधाने अन्य विद्वान म्हणतात की यज्ञ दान तपरूपाने असलेले हे जे कर्म आहे त्याचा त्याग करणं योग्य नाही. आता अशा वेगवेगळ्या शंका खूप जणांनी विचारलेल्या आहेत की मग यांचा त्याग का करायचा नाही किंवा ही का त्याज्य नाहीत वगैरे. तर भगवंत सांगतायत, शंकराचार्य म्हणतायत की त्यांचा त्याग मोह किंवा दुःख यामुळे होत नाही. तर भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलं होतं, इच्छा आदेश समुत्पन्न. तर इच्छा द्वेष यांच्यापासून हे सगळे शरीराचे धर्म असल्यामुळं सांख्यनिष्ठ जे आहेत ते संन्यासी शरीराला प्राप्त होणाऱ्या त्रासाच्या निमित्तानं होणारं दुःख ते आत्म्यासाठी असं मानत नाहीत. आणि म्हणून ते त्रास निर्माण करणारे जे दुःख आहे त्याच्या भयानं कर्माचा त्याग करत नाहीत. म्हणजे कर्म हे, आणि थोडा तरी कष्ट पडलेच पाहिजेत ना. अगदी आपल्या हातात कसं काय प्रत्येक गोष्ट येईल, असं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. खूप त्याच्यावर चर्चा आहे. पण कर्मफल त्यागाची स्तुती केलेली आहे जास्त करून. आणि सगळ्या कर्मांना मनापासून सोडून न करणारा किंवा न करविणारा असा एखादा अपवाद असू शकतो. म्हणून संन्यास आणि त्याग याबद्दलचा संदेह जो आहे अर्जुनाच्या मनात, तो भगवंतांनी अगदी सोप्या ह्याच्यात सांगितलेला आहे की काम्यकर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्मफळाचा त्याग
म्हणजे कर्मफल त्याग. एवढंच आपण लक्षात ठेवूया. जास्त खोलात गेलं तर अजून त्याच्यात आपल्याला मनामध्ये शंका येत राहतील. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.